अर्थ हा विषय म्हटल्यानंतर सुधीर भाऊ खरं तर फार भरभरून विश्लेषण करत असतात. मला त्यांच्याकडे जायचं आहे. सुधीर भाऊ, कसं बघता तुम्ही आत्तापर्यंतच्या बजेटकडे? 21वं शतक भारताचं असेल ही जी भावना माननीय प्रधानमंत्री महोदयांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केली, त्या भावनेनुरूप 2025 मध्ये भारताची इकॉनॉमी $5 ट्रिलियन असावी, हा जो संकल्प करण्यात आला त्या दिशेने आपली पावलं योग्य पद्धतीने या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित होत आहे. साधारणतः सर्व क्षेत्रांना या प्रगतीमध्ये सामावून घेत प्रत्येक विषयाला उन्नतीच्या मार्गावर गतीने नेण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या. गरीब असेल तर गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपल्याला माहित असेल 1 नेशन 1 रेशन कार्ड, उज्ज्वला गॅसमध्ये 1 कोटी मधली वाढ असेल, गरिबांसाठी या माध्यमातून अन्न पुरवठ्यामध्ये असणाऱ्या 80 कोटी लोकांना मोफत अन्न देण्यात आलं. 32 राज्यात या संदर्भातली भूमिका असेल आणि उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, म्हणजे कृषी क्षेत्राबद्दल सांगायचं असेल तर 2013-14च्या म्हणजे 28 फरवरी 2013ला चिदंबरम साहेबांनी कृषी क्षेत्राचा संदर्भात 7 लाख कोटी हा कर्ज पुरवठा अर्थसंकल्पात घोषित केला. आजच्या अर्थसंकल्पात 5 वर्षात तो 16,50,000 कोटीपर्यंत पोहोचला. मला असं वाटतं की प्रत्येक सेक्टर, म्हणजे आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो, आणि आता आरोग्य सेक्टरमध्ये एक आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने पावलं असेल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काही मला म्हणजे 2 तासाच्या अर्थसंकल्पाचं भाषण 10 मिनिटात आपण व्यक्त करू शकणार नाही. पण एका शब्दात जर सांगायचं असेल तर आत्मनिर्भर भारत हा जो संकल्प या देशाच्या जनतेच्या साक्षीने केला, यामध्ये आपण चाललो. आणि मागच्या 5 वर्षाचा जर अनुभव घेतला तर स्वातंत्र्यानंतर 55 वर्षात $1 ट्रिलियन इकॉनॉमी एवढी वाढ झाली. मागच्या 5 वर्षात 1 ट्रिलियन म्हणजे 55 वर्ष बनाम 5 वर्ष, 1 ट्रिलियन 55 वर्षात आणि 5 वर्षात $1 ट्रिलियन इकॉनॉमी. सुधीर भाऊ, आपण थोडंसं अर्थसंकल्पाचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत, आपण आज 5व्या स्थानावर. सुधीर भाऊ थोडं थांबवतोय. अर्थसंकल्पात जे वेगवेगळे मुद्दे आलेत ना, त्या मुद्द्यांचं विश्लेषण आम्हाला तुमच्याकडून तुमच्या भाषेत ऐकायचं आहे आणि तुमची त्याच्यावर खुसखुशीत फोडणी देखील असते. आपण एक पटकन थोडासा आढावा घेऊया. मोबाईलच्या सुट्या भागांवरची काही भाग जे होते त्यातली 0% कस्टम ड्युटी होती ती 2.5% आली. बरोबर. यामुळे काय परिणाम होईल? नाही, असं आहे की आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर मोबाईल ज्या देशामध्ये साधारणतः म्हणजे मग देशाचा आकडा माहित नाही, महाराष्ट्रात 14.5 कोटी मोबाईल आहे, 12.5 कोटी लोकसंख्या आहे. आता मोबाईलचे साधे चार्जर आपण इम्पोर्ट करता कामा नये. तर देशांतर्गत या वस्तूचे जे उद्योजक आहे त्यांना कारण नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करावी लागू नये किंवा या संदर्भामध्ये आपल्या देशातच लागणारे पार्ट्स मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावे, ही आत्मनिर्भरता आणण्याच्या दृष्टीने यामध्ये हा निर्णय केला असावा. आणि या निर्णयाचा परिणाम दर वाढण्याच्या ऐवजी, जसं आपल्या देशात या अगोदर पीपीई किट एकही तयार होत नव्हती आणि आज आपण पीपीई किट एक्सपोर्ट करतोय, तर अशा पद्धतीच्या वातावरण निर्मितीसाठी यामध्ये जे आयात शुल्क आहे या आयात शुल्कामध्ये वाढ केली आहे. म्हणजे मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय आहे. पुढचा एक आपण निर्णय घेऊया की परवडणाऱ्या घरांना 31 मार्च 2022 पर्यंत कर सवलत देण्यात आली. याकडे कसं पाहता? नाही, हे तर महत्वाचं आहे. भारत माता माझी आई आणि डोकं ठेवायला जागा नाही. स्वातंत्र्यानंतर आता जेव्हा 75 वर्ष 15 ऑगस्ट 2022ला पूर्ण करतोय, तेव्हा हे आश्चर्यजनक आहे की या देशामध्ये आम्ही सर्वजण समान आहोत, पण जे गरीब आहेत त्या गरिबांना अन्न वस्त्र निवारा यापैकी निवारा ही गरज पूर्ण व्हावी हा संकल्प माननीय मोदीजींनी केला होता. आणि या संकल्पामध्ये मागच्या 5 वर्षात साधारणतः 3 कोटी घर आवास
हे मागच्या 5 वर्षात निर्माण केले गेले. आता हीच अजून वेगाने पुढे जात आपण जो संकल्प केलाय या संकल्पाला या माध्यमातून एक सपोर्टिव्ह सिस्टीम उभी राहावी बरं. अशा दृष्टीने यामध्ये निर्णय केलाय. बर पुढचा एक निर्णय आहे की 75 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे पेन्शनवर जगतात त्यांना आता कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, त्यांना रिटर्न भरावे लागणार नाहीत. सुधीर भाऊ. नाही, हे तर स्वागताची गोष्ट आहे. शेवटी ज्येष्ठांचा सन्मान ज्या देशामध्ये होतो त्या देशाचा सन्मान जगामध्ये होतो. तर ज्येष्ठ हे आपल्यासाठी ॲसेट आहे, संपत्ती आहे. आणि या सर्व वातावरणामध्ये ज्येष्ठांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कधी कधी असणारी पेन्शन, वयोमानानुसार येणारे काही आजार याचा सामना करताना आपण पुन्हा त्यांच्याकडून टॅक्स घेण्याच्या ऐवजी त्या पेन्शनवर कोणताही कर लागू नये आणि त्यांचंही जीवन हे आनंददायी व्हावं, त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद असावा ही भावना यामध्ये आहे. एक चांगला निर्णय आपल्याला म्हणता येईल त्या दृष्टीने. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी 40,000 कोटींची तरतूद आहे. बरोबर. याबाबत असा एक आरोप होतो की केवळ हे आकड्यांची एक धूळफेक आहे, तोंडावर आकडे मारले जातात असा आरोप विरोधकांकडून होतोय. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आकड्यांची धुळफेक आहे असं म्हणणारे जे काही नेते आहे, या नेत्यांच्या डोक्यात नेहमी एकच दिवस असतो, तो निवडणुकीचा, मतदानाचा. 4 वर्ष 11 महिने 29 दिवस या सर्व नेत्यांची कृती ही देशाच्या प्रगतीसाठी नसते, ही पार्टीची प्रगती व्हावी. देशाची अर्थव्यवस्था वाढण्याच्या ऐवजी आपल्या आमदार खासदारांची संख्या वाढावी या संकुचित दृष्टिकोनातून ते अर्थसंकल्पाकडे पाहतात. आता या अर्थसंकल्पामध्ये एका आकड्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. या अर्थसंकल्पामध्ये मागचं वर्ष कोविड-19 म्हणजे आपण कोरोना महामारीत जागतिक संकटात गेलो. खरं तर जेव्हा मागच्या वर्षी निर्मला सीतारामन मॅडमनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, भांडवली खर्च यासाठी 4,12,000 कोटी हे प्रोव्हिजन केली होती, आउटले नियतवे दिला होता. आणि आजचं बजेट जर वाटलं असेल तर आजच्या बजेटमध्ये सांगितलं की आम्ही आउटले 4,12,000 कोटीचा दिला, पण 4,39,000 कोटी साधारणतः खर्च होईल, म्हणजे यामध्ये वाढ होते. आता याचा अर्थ काय की आकडे दिले जातात त्यापेक्षा जास्त खर्च मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जर देशात होत असेल, विरोधकांची पोटदुखी मी समजू शकतो, त्यांना अडचणी येत आहे. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची उणीव असेल ते उणीवच धरून बसायची, पण त्यांना अर्थसंकल्पामध्ये दुर्दैवाने काहीही चांगलं दिसत नाही हे मात्र निश्चितपणे सांगितलं पाहिजे. अन्यथा 55 वर्षात $1 ट्रिलियन आणि 5 वर्षात त्यामध्ये $1 ट्रिलियन हे तर निश्चितपणे कौतुकास्पद आहे. कौतुक यांनी केलं नाही तरी जग मात्र कौतुक करताय. देशातील रस्त्यांसाठी 1,18,000 कोटींची तरतूद आहे, मात्र त्यातले 25,000 कोटी एकट्या पश्चिम बंगालसाठी ठेवलेत असाही निर्णय आहे. याकडे आपण कसं पाहता? नाही, 1,18,000 कोटीच्या तरतुदीमध्ये सर्व राज्यांचे आकडे त्यांनी न वाचता काही राज्यांचे आकडे एक एक्झाम्पल मधून वाचले. खरं तर यासाठी जो प्लॅन करण्यात आला आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 5.5-6 लक्ष कोटीपेक्षा मोठा प्लॅन आहे. रस्ता काही शेवटी 10 महिन्यात 11 महिन्यात होत नाही. आणि या वर्षी मग त्यासाठी असणारी जी काही तुम्ही तरतूद 1,18,000 कोटीची सांगितली ती तरतूद करण्यात आली. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगालच्या पेक्षा कमी किमतीचे रस्ते होतील असा मुळात अर्थ नाही. आता आणखीन एक मुद्दा येतोय की आता इव्हन ट्विटरवर देखील हा एक ट्रेंड सुरू आहे की इंडिया फॉर सेल, एअर इंडिया, BPCL, IDBI, पवन हंस या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक होणार आहे असा एक निर्णय जाहीर करण्यात आले. त्याच्यावरून खूप टीका होते, त्यावर आपण काय सांगाल? नाही, मला वाटतं की टीका करणारे डबल भूमिका घेतात. खरं तर काँग्रेसच्या राज्यामध्ये सरकारच्या 36 पेक्षा जास्त कंपन्यांची गुंतवणूक करण्यात आली होती. आपल्याला आठवत असेल, 36 पेक्षा जास्त कंपन्यांची. कारण यामध्ये मनमोहन सिंग साहेबांची किंवा काँग्रेसच्या तात्कालिक नेत्यांची ही भूमिका स्पष्ट होती की जनतेच्या कराचा पैसा
हा अशा पद्धतीने घाटा करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण का खर्च करायचा हजारो कोटी? बरोबर. आणि तेव्हा 36 पेक्षा जास्त कंपन्यांची आपण डिसइन्व्हेस्टमेंट केली होती. याचा अर्थ त्याचं खाजगीकरण होतं असं नाही. कधी आयपीओच्या माध्यमातून, कधी जनतेच्या इक्विटीच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त प्रॉफिटेबल व्हावे, याचा आपल्या करदात्यांच्या पैशाचा सन्मान व्हावा, ही भूमिका असते. या अगोदर 36 पेक्षा जास्त कंपन्या, या कोल इंडिया पासून अनेक कंपन्यांमध्ये आपण इक्विटी ही प्रायव्हेट घेतली आहे आणि याची आकडेवारी ही नेटवर तुम्हाला उपलब्ध आहे. पण काँग्रेसवाल्यांचं एक बरं असतं, त्यांना पॉलिटिकल अल्झायमर झाल्यासारखे ते वागतात. मागे काल काय केलं हे 24 तासानंतर त्यांना आठवत नाही. बर, एकूणच तुमच्या दृष्टीने हे बजेट अतिशय पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं, पण तरी देखील करदात्यांची, आम्हा मध्यमवर्गीयांची करदात्यांची अपेक्षा होती की इन्कम टॅक्सचे स्लॅब चेंज होतील, आम्हाला करामध्ये काही सवलत मिळेल. तसं काही झालं नाही. का नाही होऊ शकलं? नाही, मागच्या वर्षी आपल्याला माहित आहे की 5 लक्षापर्यंतचं आपण ज्या पद्धतीने करदात्यांना सूट दिली, तर दरवर्षी अशी सूट देणं आपल्याकडे असणाऱ्या मर्यादित साधन संपत्तीचा महत्तम उपयोग, आणि तो महत्तम उपयोग हा भयमुक्त भारतासाठी, भूकमुक्त भारतासाठी, विषमतामुक्त भारतासाठी, शक्तियुक्त भारतासाठी जेव्हा करायचा असतो, आपण ज्या काही संकल्पना मांडल्यात, आत्मनिर्भर भारताची कल्पना असेल, वोकल फॉर लोकलची कल्पना असेल, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट, मॅक्झिमम एक्सपोर्टची कल्पना असेल, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानची कल्पना असेल, या ठिकाणी असंघटित कामगारांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी असणाऱ्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण मग पंतप्रधान पीक विमा असेल किंवा थेट त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपयाची एक मदत देण्याचा विषय असेल, अशा अनेक निर्णय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला या सर्व येणाऱ्या साधन सामुग्रीचा महत्तम उपयोग जेव्हा करायचा असतो, तेव्हा यामध्ये प्रत्येक क्षणी आपण करदात्यांना सूट देणं हे थोडंसं एक तारेवरची कसरत असते. आणि म्हणून मागच्या वर्षी आपण सूट दिली, पण जेव्हा आपल्या देशाचा मागच्या वर्षी कोविड-19 मध्ये आपण जीडीपी हा मायनसमध्ये गेला, जग मायनसमध्ये गेलं, अशा प्रसंगात 2025चं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपला संकल्प आहे, त्या संकल्पासाठी सर्वांना एकत्र येऊन शॉर्ट टर्म पेन पण लॉंग टर्म गेन या भूमिकेमध्ये पुढे जावं लागतं. कृषी कायद्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक ओरड जी होते की कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था जी ती मोडीत निघेल. पण यामध्ये आपण बघतोय की कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ॲग्री इन्फ्रा फंडची तरतूद करण्यात आलेली आहे. हे खरं तर विरोधकांना उत्तर आहे असं म्हणायचं का? नाही, आपल्याला माहित असेल, आणि हे काही प्रिन्सिपल हे जगमान्य प्रिन्सिपल आहे, आणि जगामध्ये जेव्हा माननीय मनमोहनजी अर्थमंत्री होते तेव्हा आपण जागतिक स्पर्धेमध्ये प्रत्येक देशाने गुणवत्तेने आपलं उत्पादन करावं, अतिशय उत्तम दर्जा ठेवत उत्पादन खर्च कमी करावा, आणि तेव्हा जागतिक स्पर्धेमध्ये आपण गॅट करार, डंकेल करार, उदारीकरणाची नीती, अशा आपण साऱ्या नीतीचा अवलंब केला. मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की कृषी उत्पन्न बाजार समितीने योग्य सुविधांसहित शेतकऱ्यांना जेव्हा दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे की तो बाहेर सुद्धा आपला कृषी उपज विकू शकतो आणि दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही विकू शकतो, तेव्हा या स्पर्धेमध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या टिकाव्यात यासाठी ही मदत करण्यात आली. खरं तर आपल्याला माहित असेल की केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्याच नाही. बिहारमध्ये साधारणतः 2006 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा रद्द करून तिथं ओपन मार्केट करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये आपण कायदा केला आहे की ज्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी उपज हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा जिथं उत्तम भाव येईल, म्हणजे आपण तर मधात विधानसभेच्या समोर सुद्धा रविवारी बाजार भरवायचो. आपल्याला माहित असेल की वर्लीमध्ये असणाऱ्या सीफेसवर आपण बाजार भरवायचो की ज्या माध्यमातून थेट ग्राहकांना कमीत कमी दर्जात ताज्या उत्तम गोष्टी प्राप्त व्हाव्यात. तर मला वाटतं की जगामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या
पद्धतीचा अवलंब होतो. आता हा अवलंब करताना महाराष्ट्रात तो जो कायदा आहे तोच आता देशात लागला. महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा असताना शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही तर हाच कायदा देशाच्या संसदेने मंजूर केल्यानंतर नुकसान होईल ही भीती ही अनाकलनीय आहे, आश्चर्यजनक आहे आणि तर्कसंगत नसून ही तर्कहीन आहे. बर सुधीर भाऊ, आणखी एक मोठा आरोप विरोधकांकडून सातत्याने होतोय. जी जीएसटीची जी देणी आहे, जी मिळणं आवश्यक आहे राज्याला, ज्यामुळे राज्याचं नुकसान होतंय, त्या जीएसटी बाबत केंद्र सरकार का बोलत नाही आणि ती देणी, हक्काची देणी राज्याला का मिळत नाही किंवा विलंब का होतो? मला असं वाटतं की अनेकांना जीएसटी बद्दल अज्ञान आहे. खरं तर जीएसटीच्या संदर्भात अनेकांचा समज असा झाला आहे की महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची विक्री झाल्यानंतर त्यावरचा जीएसटी किंवा एखाद्या सेवेची विक्री झाल्यानंतर त्यावरचा जीएसटी केंद्राच्या तिजोरीत जमा होतो आणि नंतर केंद्राकडून तो राज्याला येतो परत, असा एक समज आहे. हा समज चुकीचा आहे. जीएसटी मध्ये जो स्लॅब आहे त्या स्लॅबमध्ये आपल्या राज्याचा हिस्सा हा आपल्या ट्रेझरीमध्ये जमा होतो जीएसटीचा. केंद्राकडून जो जीएसटी यायचा आहे असं सांगितलं जातं तो जीएसटी म्हणजे माननीय पंतप्रधान महोदयांना सर्व राज्याचा कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असेल तर त्यांनी मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की पंतप्रधान महोदयांचा हा आग्रह होता की जीएसटी मध्ये प्रत्येक राज्याचं उत्पन्न इन्शुअर्ड व्हावं, संरक्षित व्हावं आणि त्यामध्ये एक निश्चित वाढ व्हावी. या वाढीसाठी 1 जुलै 2017ला जो कायदा आपण मंजूर केला जीएसटी मध्ये तो 14% वाढीचा आहे. म्हणजे उद्या महाराष्ट्राला 1 लक्ष कोटी या वर्षामध्ये जीएसटी येणे अपेक्षित असेल तर पुढच्या वर्षी तो 1,14,000 कोटी गृहीत धरला जातो 14% वाढीसहित. आणि जेवढा जीएसटी आपल्या तिजोरीमध्ये जमा होतो हा 1,14,000 कोटीपेक्षा कमी असेल तर यामध्ये असणारी गॅप जी आहे ती आपण सेस फंडातून भरून देतो. आता सर्वच राज्यांना या कोरोनाच्या संकटामध्ये त्यांच्या टॅक्स कलेक्शन मध्ये कमतरता आली. आता हा जो 14% वाढीचं जे आश्वासन आहे हे भरून द्यायचं आहे. आता याचा अर्थ हे पैसे येणार नाही असा नाही आहे किंवा हे पैसे केंद्र बुडवणार आहे असंही नाही. जीएसटी कौन्सिलमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा जीएसटी कौन्सिलमध्ये हे सांगण्यात आलं की तुम्ही आता सध्या तुमच्या खर्चाची वजाबेरीज करण्यासाठी तुम्ही कर्ज घ्या, आम्ही व्याज भरतो. पण जेव्हा राज्य सरकारांनी सांगितलं की आम्ही कर्ज घेणार नाही तुम्ही घ्या, केंद्राने सांगितलं ठीक आहे जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत की आम्ही हे पैसे तुम्हाला देतो. आता हे पैसे येणार आहे. आता आमदारांचे सुद्धा पगार काही अंशी दिले नाही किंवा निराधार योजनेचं अनुदान हे 4-4, 6-6 महिने दिले नाही. याचा अर्थ काय? ते येणार आहे ना, पण ते येणार आहे असं समजून आपला प्लॅन करावा लागतो. उद्या एखाद्या तहसीलदाराचा 3 महिन्याचा पगार हा 3 महिन्यांनी दिला जाणार आहे म्हणून आता त्यांनी हातपाय घालून बसायचं असं कधीच होत नाही. हे पैसे येणार आहे. 13 नोव्हेंबर पर्यंत केंद्र सरकारकडून विविध माध्यमातून मग ती ग्रँट्स इन एड असेल किंवा ज्या सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम्स असतील, वित्त आयोगाचे पैसे असतील किंवा भारत सरकारच्या उत्पन्नापैकी 42% जे राज्यांना दिल्या जातात, आपल्याला साधारणतः 68,102 कोटी हे राज्य सरकारला केंद्र सरकारकडून प्राप्त झाले. पण माझ्या असं लक्षात आलं की राज्य सरकार जेव्हा या ठिकाणी कोणतंही सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल असं कार्य करू शकत नाही तेव्हा त्यांनी एकच गावला, केंद्र सरकार. केंद्र सरकार संविधानामध्ये 97 अधिकार हे केंद्राला आहे तर 66 जबाबदाऱ्या राज्यावर सुद्धा 66 विषय, 47 विषय हे आमचे दोघांचे आहेत. तर या 66 विषयामध्ये का राज्यांनी पॅकेज दिलं नाही? राज्यांनी कोण्या गोरगरिबाला सूट देण्याच्या दृष्टीने काहीही निर्णय केला नाही. केंद्राने मात्र आजच्या संकल्पात जेव्हा सांगितलं की 2,68,000 कोटी हे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमध्ये दिले, 20 कोटी महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 31,000 कोटी रुपये टाकलेत. तर राज्य सरकारने एक निर्णय केला आहे तो म्हणजे आर्यभट्टांनी शोध लावला शून्याचा आणि आपल्या राज्य सरकारने शोध लावला राज्य सरकारची जबाबदारी शून्य आहे हा नवीन शोध लावला. पैसे येणार आहे
हे रडून अशा पद्धतीने राज्याच्या जनतेचा सूड उगवणं आणि राज्याच्या जनतेला अशा पद्धतीने असत्य माहिती देणं हे योग्य नाहीये. बरं, सुधीर भाऊ, सर्वच राज्यांना सुधीर भाऊ, तुम्हाला 14% GST ची काउन्सिलचा- growth आहे. GST काउन्सिलचा तुमचा याच्यामधला अनुभव फरक आहे. जो आहे त्यामुळे तो तुम्ही सर्वच राज्यांना सांगताय- एकाच वेगळी दिला जाणार आहे. काही महाराष्ट्राला एक वागणूक आणि दुसऱ्या राज्याला दुसरी वागणूक असं कुठेही नाहीये.